गणतंत्रच्या दिवशी जी ग्रेस महाजननं जे बाबासाहेबाचं नाव घेतलं नाही त्याच्या विरोधात 2 अधिकाऱ्यानं बंड पुकारला आणि बाबासाहेबाचं नाव घेतलं नसल्यामुळं ग्रेस महाजनचा निषेध केलाय. अरे ग्रेस महाजन पालकमंत्री आहे, घरनं येताना शहाणपीण खाऊन आलता काय लगा? तुमच्यासारखी लोक लगा भाजपचा दुहेरी चेहरा तुम्ही पुढं आणता. घरी एक, पोटावर एक, तोंडात एक. तुम्ही बाबासाहेबाचं ज्या संविधानानं तुम्हाला पालकमंत्री बनवलंय त्या संविधानाच्या बाबासाहेबाचं तुम्ही नाव घेत नाही म्हणल्यावर तुमच्या जिंदगीवर कुत्रा हागलं. ग्रेस महाजन तुमच्या जिंदगीवर कुत्रा हागलं. बाबासाहेब राजकीय लोकांचा बाप आहे, राजकीय पुढाऱ्यांचा बाबासाहेब बाप आहे. डोक्यात असावं राजकीय पुढाऱ्यांच्या. बाबासाहेबांचं संविधान लोकशाही मतपेटीतून राजा घोषित होतोय. ग्रेस महाजन सारखा माणूस पालकमंत्री बनतोय. हा सर्व कृपा त्या बाबासाहेबाची आणि संविधानाची. आणि तुम्ही संविधान ज्यानं लिहिलंय तयार केलंय हे त्याचं नाव घेत नाही. अरे तुमच्या जिंदगीवर कुत्रा हागलं तुमच्या ग्रेस महाजनच्या. ग्रेस महाजनचा निषेध असावं आणि ग्रेस महाजनवर अॅट्रॉसिटी ॲक्टानुसार गुन्हा दाखल व्हावा. ग्रेस महाजननं ह्या देशाच्या दलितांचा अपमान केलाय, बाबासाहेबाचा अपमान केलाय. ग्रेस महाजनवर गुन्हा दाखल व्हावा हा शासनाला नम्र विनंती आणि सरकारला हात जोडून विनंती की अशा लोकांना दापत जावा तुम्ही. अशी लोक तुमचं नाव बदनाम करते. ते भाजपचा दुहेरी चेहरा हे दलितांच्या पुढं आलेला आहे. दलितांना जर बंड पुकारला तुम्हाला बाहेर सुद्धा निघू देणार नाही. ही दलितांची ताकद माहीत नाही. आमची लोक आर्मीमध्ये आहे, ते पोलीसमध्ये आहे, ते IAS ऑफिसर आहे, ते पोलीस यंत्रणा पूर्ण आमच्या दलितांची भोजनाची मागासवर्गाची पोलीस यंत्रणा आहे. तर ग्रेस महाजन सारख्या माणसानं सावध राहावं, नाहीतर तुमच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जय भीम, जय भारत, जय संविधान.